ते पण तसलेच आहेत. खूप चिडचिड करत होती. आम्ही काय घराबाहेर आम्ही नाही काढलेलो, ते त्यांच्या मर्जीने गेलेले आहेत. जीजू अहो, ती आता स्वतःच्या मर्जीने आली का तुम्ही घराबाहेर काढलं? हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की तिला तुमच्याशी बोलायचं नाहीये. जीजू अहो, मी तुम्हाला खरं सांगते, तुम्ही प्लीज ताईला फोन करू नका आणि तिच्या मागे मागे लागू नका. काय आहे ना, ती तुमचाच अपमान करेल हो. मला बरं नाही वाटत. आणि ते मी फोन ठेवते हा आता. अहो असं नाहीये बाबा, आमचं एकदा बोलणं झालं ना माझं आणि अधिपतींचं की सगळं संपेल, मिटेल आमचं भांडण. हे बघ, झोपलेल्याला जाग करणं सोपं असतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग कसं करणार आहेस? म्हणजे मला कळलं नाही. अक्षरा, तुला सगळं कळलंय, फक्त वळत नाहीये. काय बोलताय बाबा? अहो ऐका ना माझं जरा तुम्ही थोडं शांत व्हा ना. थोडं शांत व्हा, आपण नंतर बोलू ना. अक्षु, जा बाळा, तू फ्रेश होऊन घे, आपण बोलू नंतर. हा, जा जा. नाही नाही, एक मिनिट आई, आत्ताच बोलूया. अगं काय झालंय काय बाबा? अचानक का असं बोलताय? माझ्या चुका कळल्यात ना मला, म्हणून मी असा बोलतोय. खरं सांगतो बाळा, तुझं लग्न जमलं ना त्यावेळेला एक बाप म्हणून मी स्टँड घ्यायला हवा होता. तुला लग्न करायचं नव्हतं, पण आम्ही तुला बळबळ बोलल्यावर चढवलं. पण बाबा, झालं ते चांगलंच झालं. मला नाही वाटत असं अक्षरा. अगं, खूप मोठं ओझ आहे माझ्या मनावर. हे बघ, तुझ्यासाठी मी चांगला शिकलेला मुलगा शोधला नाही. शिक्षणाला महत्व देणाऱ्या एखाद्या मुलाशी तुझं लग्न लावायला हवं होतं, पण तेच एका अडाण्याशी तुझं लग्न लावून दिलं ग. बाबा, एकतर ते अडाणी नाहीये आणि अधिपती शिक्षणाला महत्व देत नाहीत हे कोणी सांगितलं तुम्हाला? अगं, त्यांना शिक्षणाचं महत्व असतं तर ते स्वतः अडाणी राहिले असते का? पण ते मी धनाजीला सांगितलं होतं, तुम्ही का करत बसलात? असू दे की, घ्या. गरम आहे ना? असू दे, तुमच्या हातात. काय चिरंजीव आलेत का? होय, कधीच. मग तुमचं काही बोलणं झालं? कुणाबद्दल? सुनबाई बद्दल? हं? होय, बोलले की मी. काय म्हणतोय मग? काही फरक पडतोय का विचारात? येते का अक्षरा घरी? हा अवघडच आहे बघा. म्हणजे हो, तिचं नाव काढलं तर म्हणतो या विषयी बोलूच नकोस. मूर्ख आहे का तो आई? अक्षरा सून आहे ना या घरची, त्याची बायको आहे ना. अक्षराचा विषय या घरात निघणार नाही. हाय की. आणि किती दिवस झाले आई? अक्षराला काय कायमचं माहेरी ठेवणार आहे तो? ती परत यायला हवी ना घरात. मला बी वाटतंय की ती घरला परत यावी, पण काय चिन्ह दिसना झालीत बघा. बाकी तुमची मुलगी तिचं काम व्यवस्थित करत असेल ना? आपल्याला जे हवं ते अधिपतीकडून करून घेत असेल, हो ना? सांगा ना, बरोबर आहे ना मी बोलतोय ते? मला नका काही विचारू. तुम्ही जरी सांगितलं नाही तरी मला माहिती आहे त्या भुवनेश्वरीचं काय चाललेलं असतं ते. आई, तुम्ही जरा बोला ना एकदा तिच्याशी. एकदा खडसावून बोला, म्हणा बंद कर ही कारस्थानं. आणखी किती वाट लावायची आहे माझ्या घराची? माझं जर ऐकत असती ना, लई गोष्टी घडू दिल्या नसते मी. घ्या, काढा, घ्या, थंड होईल. सांग ना. काय सांगू बाबा? हेच की अधिपती दुखवतील का त्या बाईचं मन? ती बाई स्वतः शिकलेली नाही, अधिपतींना शिकू दिलं नाही का? तर त्या बाईला शिक्षण नकोय, पण तिने स्वतःच्या फायद्यासाठी शाळा मात्र काढली. तिला शिक्षणाचं वावड आहे, तिला शिकलेल्या माणसांचं वावड आहे. अधिपती त्या बाईला विचारल्याशिवाय स्वतःबद्दल, त्या शाळेबद्दल कुठलेही निर्णय घेत नाही. आणि तू मला सांगतेस की अधिपती तुझ्यासाठी शिकतील? अक्षू, अगं कुठल्या भ्रमात जगतीयस? भ्रम नाहीये बाबा, शिकतील ते. त्यांनी वचन दिलंय मला की ते ग्रॅज्युएट होतील. त्या बाईसाठी ते वचन मोडतील सुद्धा. नाही बाबा, ते असं कधीच करणार नाहीत. काय सांगतेस तू असं करणार नाहीत म्हणून?
लग्नात दिलेली वचनं मोडलीच ना त्यांनी. मग हे वचन मोडायला असा किती वेळ लागतोय त्यांना? नाही बाबा, त्यांनी कुठलंच वचन मोडलं नाहीये. आयुष्यभर तुला साथ देण्याचं, तुला सुखी ठेवण्याचं वचन दिलंच होतं ना त्यांनी. पाळलं का त्यांनी ते वचन? तुझी साथ सोडली, तुला माहेरी पाठवलं, तुला त्यांनी सुख नाही, फक्त दुःख आणि ताणच दिलाय. असं नाहीये बाबा, आमचं फक्त किरकोळ भांडण झालंय, ते मिटेल आणि मी जाईन लवकरच घरी. किरकोळ भांडण? ते घर सोडून तुला इथे यावं लागलं, याला तू किरकोळ भांडण म्हणतेस? पण बाबा, नवरा बायकोमध्ये भांडण होत नाहीत का? होतात ना. आणि माझं तर म्हणणं आहे की थोडीफार भांडणं व्हायलाच पाहिजेत. अगं, भांडणात सुद्धा प्रेम असतं, पण त्या भांडणात ना थोडक्यात गोडी असते. हे एवढं कोणी ताणत नाही ग. नातं पूर्ववत करण्यासाठी दोघही तेवढेच प्रयत्न करत असतात, पण तुमच्यामध्ये हे प्रयत्न शून्यच आहेत. पण सगळे प्रयत्न फक्त तू एकटीच करतेस, कारण फक्त तुला हे नातं हवंय. असं नाहीये बाबा, त्यांनाही हवंय आमचं नातं. अगं, तसं असतं ना तर ते 2-4 दिवसात येऊन तुला इथून घेऊन गेले असते. ते तुला फोन करत नाहीत, तुला भेटायला येत नाहीत. तू भेटायला गेलीस ना की फक्त भांडतात. यावरून त्यांच्या आयुष्यातली तुझी पायरी काय आहे ती कळली नाहीये का तुला? त्यांनी घराबाहेर काढलं तुला, तरी सुद्धा तू त्यांचीच बाजू घेऊन माझ्याशीच वाद घालतेस.